श्रावणातील पहिला शनिवार 15 ऑगस्ट 2026. अश्वत्थ मारुती व्रत कसे करावे, पूजाविधी, नियम आणि महत्त्व. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि साधनेचा महिना. श्रावणातील प्रत्येक दिवसाला धार्मिक महत्त्व आहे, परंतु श्रावणातील शनिवार हा विशेष मानला जातो, कारण शनिवार हा शनिदेवांना समर्पित दिवस मानला जातो आणि याच दिवशी हनुमानजींची भक्ती केल्यास शनी दोषापासून संरक्षण मिळते अशी हिंदू धार्मिक परंपरेत श्रद्धा आहे. त्यातही अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष आणि मारुती म्हणजे भगवान हनुमान यांची उपासना एकत्र केली तर हा दिवस अधिक विशेष मानला जातो. 2026 मध्ये 15 ऑगस्ट हा श्रावणातील पहिला शनिवार आहे. त्यामुळे या दिवशी अश्वत्थ मारुतीचे व्रत, पूजा किंवा साधी श्रद्धापूर्वक उपासना करण्याचा विचार अनेक भक्त करत असतील. पण अश्वत्थ मारुतीची पूजा नेमकी कशी करावी? पिंपळाच्या झाडाची पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? हनुमानजींना काय अर्पण करावे? शनिवारी कोणते नियम पाळावेत? उपवास करणे आवश्यक आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे व्रत कोण करू शकते? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या धार्मिक परंपरेत वृक्षांनाही देवतुल्य स्थान दिले गेले आहे. पिंपळ वृक्षाला विशेष पवित्र मानले जाते. अनेक ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाला अश्वत्थ असे म्हटले जाते. अश्वत्थ वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालणे, दिवा लावणे आणि श्रद्धेने प्रार्थना करणे ही परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आजही पाहायला मिळते. त्याचप्रमाणे भगवान हनुमान हे संकटमोचक, बल, धैर्य, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात. शनिदेवांच्या संदर्भात हनुमानजींची कथा विशेष प्रसिद्ध आहे. म्हणूनच शनिवारी हनुमानाची उपासना करण्याची परंपरा अनेक भक्त पाळतात. पण येथे एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूजा ही भीतीपोटी नव्हे तर श्रद्धेने करावी. शनिदेवांची पूजा म्हणजे केवळ संकट टाळण्यासाठी केलेली पूजा नाही. शनिदेव कर्म, शिस्त, न्याय आणि जबाबदारी यांचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे शनिवारी हनुमानजींची आणि अश्वत्थ वृक्षाची पूजा करताना मनात चांगले विचार, प्रामाणिकपणा आणि संयम ठेवणे हेच या व्रताचे खरे सार मानावे. 15 ऑगस्ट 2026 रोजी अश्वत्थ मारुतीची पूजा का करावी? श्रावणातील शनिवार हा भक्ती आणि साधनेसाठी चांगला दिवस मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी. घरातील देवांची पूजा केल्यानंतर शक्य असल्यास जवळच्या हनुमान मंदिरात जावे. जर मंदिराजवळ पिंपळाचे झाड असेल आणि तेथे पूजा करण्याची स्थानिक परंपरा असेल तर त्या ठिकाणी श्रद्धेने अश्वत्थाची पूजा करता येते. अश्वत्थ मारुतीची पूजा करताना मुख्य भावना अशी असावी की हे मारुती राया, माझ्या मनातील भीती, नकारात्मकता आणि अडचणी दूर करून मला धैर्य, बुद्धी आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना अत्यंत साधी आहे, पण तिच्या मागील भावना महत्त्वाची आहे. अश्वत्थ मारुती व्रतासाठी सकाळची तयारी 15 ऑगस्टच्या दिवशी शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठावे. घराची स्वच्छता करून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. देवघरातील दिवा लावावा. आपल्या कुलदैवतांचे आणि इष्टदेवतेचे स्मरण करावे. त्यानंतर हनुमानजींचे स्मरण करून मनात संकल्प करावा. संकल्प करताना आपण कोणत्या हेतूने पूजा करत आहोत हे मनात स्पष्ट ठेवावे. उदाहरणार्थ, आज श्रावण महिन्यातील शनिवार असल्याने मी श्रद्धेने श्री हनुमानजींची आणि अश्वत्थ वृक्षाची पूजा करीत आहे. माझ्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी, धैर्यासाठी, सद्बुद्धीसाठी आणि सर्वांच्या मंगलासाठी मी उपासना करीत आहे. संकल्प करताना स्वतःच्या मनातील इच्छा देवापुढे सांगू शकता. अश्वत्थ मारुती पूजेसाठी काय साहित्य लागेल? पूजेसाठी फार मोठी तयारी करण्याची आवश्यकता नाही. श्रद्धा आणि स्वच्छता सर्वात महत्त्वाचे आहे. साधारणपणे तुम्ही पाणी, फुले, अक्षता, हळद, कुंकू, दिवा, तेल, कापूस, नैवेद्य आणि हनुमानजींच्या आवडत्या वस्तू श्रद्धेनुसार घेऊ शकता. हनुमान मंदिरात जात असाल तर तेथील स्थानिक पूजा पद्धतीला प्राधान्य द्यावे. पिंपळाच्या झाडाची पूजा करताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. झाडावर खिळे ठोकणे, फांद्या तोडणे किंवा नुकसान करणे योग्य नाही. अश्वत्थ वृक्षाची पूजा कशी करावी? सर्वप्रथम पिंपळाच्या वृक्षाजवळ जाऊन मनोभावे नमस्कार करावा. नंतर स्वच्छ पाणी अर्पण करावे. काही कुटुंबांमध्ये पिंपळाला जल अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यानंतर झाडाच्या बुंध्याजवळ दिवा लावावा. शनिवारी तेलाचा दिवा लावण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले श्रद्धेनुसार अर्पण करावीत. मात्र पिंपळाच्या खोडाला हळद, कुंकू किंवा इतर पदार्थ लावताना स्थानिक परंपरा आणि झाडाचे संरक्षण यांचा विचार करावा. झाडाला हानी पोचणार नाही अशा पद्धतीने पूजा करणे अधिक योग्य आहे.
त्यानंतर अश्वत्थ वृक्षाला नमस्कार करून प्रदक्षिणा घालावी। प्रदक्षिणेची संख्या प्रत्येक परंपरेत वेगवेगळी आढळते, त्यामुळे एकच संख्या सर्वांसाठी बंधनकारक आहे असे मानण्याची गरज नाही। आपल्या घरातील परंपरा किंवा स्थानिक धार्मिक पद्धतीनुसार प्रदक्षिणा घालू शकता। प्रदक्षिणा घालताना मनात हनुमानजींचे स्मरण करावे। मारुतीची पूजा कशी करावी? यानंतर हनुमान मंदिरात जाऊन मारुतीरायाचे दर्शन घ्यावे। हनुमानजींना सिंदूर आणि तेल अर्पण करण्याची परंपरा अनेक मंदिरांमध्ये आहे, मात्र मंदिरातील नियमानुसार अर्पण करावे। लाल किंवा केशरी फुले अर्पण करू शकता। गूळ चणा किंवा आपल्या श्रद्धेनुसार नैवेद्य दाखवू शकता। त्यानंतर हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र किंवा श्रीराम जय जय राम या नामस्मरणाचा जप करू शकता। हनुमानजींच्या उपासनेमध्ये रामनामाला विशेष महत्त्व दिले जाते, कारण हनुमानजींची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांची श्रीरामांवरील अखंड भक्ती। म्हणूनच फक्त संकट दूर करण्यासाठी हनुमानजींची पूजा करण्याऐवजी त्यांच्या भक्ती, सेवाभाव, नम्रता आणि धैर्य या गुणांचे स्मरण करणे अधिक सुंदर आहे। शनिदेव आणि हनुमानजींचा संबंध। शनिवार म्हटले की शनिदेवांचे स्मरण होते। शनिदेव हे कर्म आणि न्यायाशी जोडलेले देवता मानले जातात। धार्मिक कथांमध्ये हनुमानजी आणि शनिदेवांची संबंधित एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते। या कथेमुळे शनिवारच्या दिवशी हनुमानजींची उपासना करण्याची परंपरा अधिक दृढ झाली। भक्तांच्या श्रद्धेनुसार हनुमानजींचे स्मरण केल्याने शनिदेवांच्या कठीण प्रभावापासून संरक्षण मिळते। मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक समस्येचे कारण शनी दोषच आहे। आपल्या जीवनातील अडचणींकडे केवळ ग्रहदोष म्हणून न पाहता आपल्या कर्माचा, निर्णयांचा आणि परिस्थितीचा देखील विचार करायला हवा। शनिवारची खरी साधना म्हणजे संयम, प्रामाणिकपणा, मेहनत आणि गरजू व्यक्तीला मदत करण्याची भावना। अश्वत्थ मारुती व्रत कोण करू शकते? हे व्रत किंवा पूजा स्त्री पुरुष दोघेही श्रद्धेनुसार करू शकतात। विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी पूजा करू शकतात। पुरुष देखील हनुमानजींची उपासना करू शकतात। वृद्ध व्यक्ती, तरुण कुटुंबातील किंवा इतर सदस्य देखील आपल्या क्षमतेनुसार सहभागी होऊ शकतात। पूजेसाठी शरीराला त्रास होईल असा कठोर उपवास करणे आवश्यक नाही। आरोग्य, वय किंवा इतर कारणांमुळे उपवास शक्य नसेल तर साधे सात्विक भोजन घेऊन देवाचे स्मरण करणे ही श्रद्धेने करता येते। धार्मिक साधनेचा उद्देश शरीराला त्रास देणे नसून मनाला शिस्त लावणे हा आहे। श्रावणातील शनिवारी उपवास करावा का? काही भक्त शनिवारचा उपवास करतात, काही जण फळाहार करतात, तर काही जण साधे सात्विक भोजन करतात। आपल्या आरोग्यानुसार निर्णय घ्यावा। उपवास केला म्हणजे पूजा अधिक फलदायी होते आणि उपवास केला नाही तर पूजा निष्फळ होते असे सरसकट मानण्याची आवश्यकता नाही। देवाप्रती श्रद्धा, सात्विक आचरण आणि चांगले कर्म यांना अधिक महत्त्व द्यावे। विशेषतः ज्या व्यक्तींना नियमित आहाराची आवश्यकता आहे त्यांनी अति कठोर उपवास करू नये। शनिवारी कोणत्या गोष्टी टाळाव्यात? या दिवशी शक्य असल्यास वादविवाद, राग, अपशब्द, खोटेपणा आणि कोणाला त्रास देणे टाळावे। गरजू व्यक्तीला मदत करावी, वृद्धांचा आदर करावा। कामगार, गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न देणे, शक्य असल्यास वस्तूंची मदत करणे ही देखील चांगली सेवा आहे। शनिदेवांना कर्माचे देवता मानले जाते, त्यामुळे एखाद्याला त्रास देऊन नंतर पूजा केल्याने धार्मिक साधनेचा खरा हेतू साध्य होत नाही। हनुमानजींचे कोणते मंत्र म्हणावेत? पूजेच्या वेळी ओम हनुमते नमः हा सोपा मंत्र म्हणू शकता। तसेच श्रीराम जय जय राम या रामनामाचा जप करू शकता। हनुमान चालिसेचे पठण करणे ही अनेक भक्तांच्या परंपरेत आहे। ज्यांना संपूर्ण हनुमान चालिसा म्हणता येत नसेल त्यांनी फक्त काही वेळ शांत बसून हनुमानजींचे स्मरण केले तरी भक्तीची भावना पूर्ण होऊ शकते। अश्वत्थ मारुती पूजेचे धार्मिक महत्त्व। अश्वत्थ वृक्षाला हिंदू धर्म परंपरेत अत्यंत पवित्र मानले गेले आहे। या वृक्षाच्या पूजेचा संबंध दीर्घायुष्य, स्थैर्य आणि आध्यात्मिक साधनेशी जोडला जातो। हनुमानजींची उपासना धैर्य, शक्ती, बुद्धी आणि संकटांशी सामना करण्याची क्षमता यांचे प्रतीक मानले जाते। म्हणून अश्वत्थ आणि मारुतीची पूजा करणे निसर्गाबद्दल आदर आणि देवाबद्दल श्रद्धा या दोन्हींचा सुंदर संगम आहे। या दिवशी कोणते दान करावे? शनिवारच्या दिवशी दान करण्याची परंपरा आहे। आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्नदान, वस्त्रदान किंवा आवश्यक वस्तूंची मदत करू शकता। दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता ते करणे अधिक महत्त्वाचे आहे। एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण देणे ही देखील मोठी सेवा आहे। जर काहीही दान करणे शक्य नसेल तरी एखाद्या व्यक्तीशी प्रेमाने बोलणे, त्याला मदत करणे किंवा एखाद्याचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणे हे देखील चांगले कर्म आहे। अश्वत्थ वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालताना काय करावे? प्रदक्षिणा घालताना मन शांत ठेवावे। मोबाईलवर बोलत किंवा गप्पा मारत प्रदक्षिणा घालण्यापेक्षा
देवाचे स्मरण करणे अधिक योग्य आहे. ओम हनुमते नमः किंवा श्रीराम जय राम जय जय राम असा जप करता येईल. मनातील चिंता, भीती आणि नकारात्मक विचार देवापुढे सांगावेत, परंतु देवाकडे फक्त मागण्यांची यादी न करता मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या अशी प्रार्थना करणे अधिक अर्थपूर्ण आहे. महिलांनी कोणती काळजी घ्यावी? महिलांनी श्रद्धेनुसार अश्वत्थ मारुतीची पूजा करू शकतात. मात्र प्रत्येक घरातील आणि प्रदेशातील परंपरा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या घरात एखाद्या विशिष्ट परंपरा असेल तर तिचा आदर करावा. धार्मिक नियम सांगताना सर्व महिलांनी एकच कठोर नियम आहे असे म्हणणे योग्य नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, स्वच्छता आणि मनातील सात्विक भावना. म्हणूनच 15 ऑगस्टच्या या पहिल्या श्रावणी शनिवारी देवाकडे अशी प्रार्थना करा. हे मारुती राया, माझ्या जीवनातील अडचणी दूर करण्याबरोबरच त्या अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य मला द्या. माझ्या मनातील भीती दूर करा. मला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्याची बुद्धी द्या. माझ्याकडून कोणाचेही वाईट होऊ नये. माझ्या हातून सत्कर्म घडू द्या आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. ही प्रार्थना मनापासून केल्यास पूजा अधिक अर्थपूर्ण होते. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, व्रताची ताकद उपवासाच्या कठोरतेत नसते, तर संकल्पाच्या प्रामाणिकपणात असते. श्रावणातील पहिला शनिवार हा आपल्या मनातील नकारात्मकता दूर करून भक्ती, संयम, सेवा आणि सकारात्मकतेकडे जाण्याची सुंदर संधी आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 2026 रोजी अश्वत्थ मारुतीची पूजा करताना केवळ आपल्या इच्छा देवापुढे ठेवू नका, तर एक चांगला संकल्पही करा. मी अधिक संयमी बनेन, अधिक प्रामाणिकपणे कर्म करीन, गरजूला मदत करीन आणि संकट आले तरी हनुमानजींच्या धैर्याची आठवण ठेवून पुढे जाईन. हीच या व्रताची खरी भावना आहे. जय श्रीराम, जय हनुमान.